नमस्कार. बरेच जण घणाघाती व्यायाम करतात किंवा घाईघाईत व्यायाम करतात. त्याला कारण काही असू शकतं, पण व्यायाम कसा असावा तर व्यायामात तारतम्य आलं पाहिजे, काटेकोरपणा आला पाहिजे. व्यायाम म्हणजे काय तर शरीराची केलेली शिस्तबद्ध हालचाल आणि या हालचालीवरती आपण नीट लक्ष दिलं तर त्यामधून सूक्ष्म ताणांची निर्मिती होते आणि हे जे सूक्ष्म ताण आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आता आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपण बरेच एक्सरसाइज TV चॅनल्सवर पाहिलेले असतात किंवा आता सोशल मीडिया आहे त्यावरती आपण पाहतो आणि तसेच आपण करायला जातो. पण तेव्हा होतं काय की जो शिकवणारा आहे त्याची शरीर प्रकृती आणि आपली शरीर प्रकृती, आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अडथळे आहेत, आपल्यातली लवचिकता जी कमी आहे आणि शिकवणाऱ्याची लवचिकता, त्याचं कौशल्य, या सगळ्यामध्येच फरक येतो. त्यामुळे बऱ्याच जणांचा जो व्यायाम आहे ना तो जशा पद्धतीने त्याचा जो रिझल्ट आपल्याला अपेक्षित असतो तो होत नाही. योगासनं ही केव्हाही बेस्ट, पण बऱ्याच जणांना योगासनांच्या आधी चांगला वॉर्मअप करणं, चांगला व्यायाम करणं हे खूप आवडतं, करायला आवडतं. त्यामुळे आपण सूक्ष्म ताण जे आहेत ना ते जर नीट बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं तर तुमचा जो व्यायाम आहे, मूळ जो तुमचा हेतू आहे व्यायामाचा, तो तुम्हाला साध्य करता येईल. तर आपण सूक्ष्म ताणांना आता सुरुवात करूया. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत करून बघा आणि तुम्हाला जो अनुभव येईल तो नक्की सांगा. चला, दोन्ही पाय समोरासमोर ठेवायचे. पायातलं अंतर जरा कमी घ्या. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ते खाली जा, फक्त टाच उचलू नका. हा जो ताण आहे तो काही जणांना अवघड वाटत असेल तर काय करायचं, दोन्ही पायात जास्त अंतर घ्यायचं, टाच उचलायची नाही आणि त्याच पद्धतीने पुन्हा खाली जायचं. एवढं जमत नसेल तर मान वर ठेवा किंवा समोर बघा. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त खाली वागता येत नसेल तर तुम्ही हात गुडघ्यावर ठेवू शकता. फक्त गुडघे सरळ ठेवा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणायचे आणि दोन्ही हात समोर ताणायचे. सुरुवातीला इथेच थांबा. विश्रांती. आता आपण अजून खाली जाऊया. अशाच पद्धतीने पूर्ण खाली जायचं आहे. हा जो ताण आहे ना तो बघा कसा दिलेला आहे. समोरच्या दिशेने पूर्ण खेचायची, शरीराची लवचिकता वापरायची. इथे हळूवार खाली जाऊन पायाचे अंगठे पकडा किंवा हात असे खाली लावा, जमत असेल तसं आपल्या लवचिकतेनुसार. आणि गुडघे आहेत ना ते कॉन्ट्रॅक्ट करा. तुम्हाला आता बघा, तुम्हाला दिसत असेल की मी पाय कसं कॉन्ट्रॅक्ट करते. गुडघ्यांचा जो भाग आहे तो यामुळे काय होतं, हॅमस्ट्रिंगचा जो भाग आहे तो सुद्धा ताणला जातो. त्याचबरोबर काफ ताणले जातात. संपूर्ण पदहस्तासनात जी लवचिकता आपल्या पायांना हवी आहे ती मिळते आणि जो ताण आपल्याला अपेक्षित आहे तो सुद्धा मिळतो. हळूवार वर या. आता दोन्ही पायात अंतर घ्या. मृदुंग आसनात जायचं आहे आपल्याला. हात कमरेवर घ्या. वरच्या दिशेने बघा. विश्रांती. आता आपण हाताचा हात जो ताण आहे तो नीट लक्षात घेऊया. उजवा हात मी घेतलेला आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. विरुद्ध दिशेने घ्यायचा आहे
आणि डाव्या हाताने उजव्या हाताला दाबायचं आहे. मान पूर्ण फिरवा. विश्रांती. विरुद्ध दिशेने करा आता. पुन्हा एकदा. डावा हात उजव्या बाजूला घ्यायचा आहे. आता आपण पुढचा ताण बघूया. एक हात असा मागच्या दिशेने घ्यायचा आहे. विश्रांती. पार्श्व नमस्कार आसन बघूया. आणि छातीत आणा आणि थोडीशी मान वर घ्या. काही जणांचा असा होतो, तर काय करायचं, खाली वाकायचं. खाली वाकल्यानंतर तुमचा हात वरती येईल. वर आल्यानंतर मग तुम्ही असे वर उभे राहा. म्हणजे काय होईल की तुम्हाला नीट नमस्कार घालता येईल. आणि छातीचा भाग आहे तो ताणा. वर बघा. तुमच्या मानेची लवचिकता असेल तितकं तुम्ही वर पाहू शकता. विश्रांती. आता आपण गोमुखासनामध्ये हातांची जी स्थिती असते ती घेणार आहोत. हा जो हात आहे तो बघा, त्याचा कानाचा जो दंड आहे माझ्या, तो कानाला लागलेला आहे. आणि हात पूर्ण मागे लॉक केल्यामुळे खूप चांगला ताण दोन्ही बाजूंच्या दंडांना येतोय. म्हणजे वरच्या हाताला सुद्धा आणि मागच्या हाताला सुद्धा. विश्रांती. दोन्ही हात समोर घ्यायचेत आणि असे विरुद्ध दिशेला ठेवायचे आहेत, क्रॉस. त्यानंतर एक हात असा वाकवायचा आहे. आता जो खालचा हात आहे डावा हात तो मी फोल्ड केलेला आहे आणि उजवा हात जो आहे ना तो असा फिरवून घेतलेला आहे. या हाताला पीळ मारलेला आहे आणि दोन्ही हातांनी एकमेकांना नमस्कार स्थितीत जोडायचे. तुमच्या खांद्यांमध्ये चांगला ताण येईल. संपूर्ण हातांना उत्तम ताण या आसनात मिळतो. असंच आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा करूया. विश्रांती. दोन्ही हातांचा नमस्कार घालायचा आणि कंबर पुढे ढकलून पाठ जी आहे ती मागच्या दिशेने घेऊन जायची. विश्रांती घ्या. दोन्ही हात मागे लॉक करायचे आणि समोरच्या दिशेने पाठीच्या कणाला स्ट्रेच करा. असेच हात वर घ्या. विश्रांती. आपल्याला हा जो गुडघा आहे तो फोल्ड करायचा आहे आणि पुढचा पाय सरळ करायचा. आता डावा पाय घेते. हा पाय फोल्ड करून उजवा पाय जो आहे तो सरळ करायचा आहे. तुम्हाला जमेल तितका तुम्ही स्ट्रेच करू शकता. यामध्ये तुम्हाला इनर थाईजला पण ताण येईल आणि हिप्समधून पण चांगला ताण संपूर्ण पायापर्यंत पोहोचतो. आता आपण कपोतासन पाहत आहोत. बघा, हा पाय गुडघ्यातून मी वाकवलेला आहे आणि असा आडवा ठेवलेला आहे. तुमचा पूर्ण मांडीचा भाग आहे तो खाली जमिनीला टेकलेला पाहिजे आणि हा संपूर्ण पाय आडव्या स्थितीत असला पाहिजे. आणि मागचा पाय जो आहे तो असा फिरवायचा आहे. कमरेतून तुम्हाला फिरवायला लागेल, नाही तर तुम्ही असे उत्कळ बसलात तर हा ताण तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे काय करायचं, हा जो मागचा मांडीचा भाग आहे पायाचा तो पूर्ण जमिनीलगत लागला पाहिजे आणि समोरच्या दिशेने बघायचं आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा करा.
विश्रांती घ्या. बऱ्याच जणांना भद्रासनात ना पायच्या मांड्या ज्या आहेत त्या पूर्ण अशा टेकवता येत नाहीत, खाली दाबता येत नाही. तर त्यांनी काय करायचं, पाय असे जोडायचे आहेत आणि वरच्या दिशेने पाय उचलून, म्हणजे हवेत पाय ठेवायचे आहेत, पोटाच्या दिशेने खेचून धरायचे आहेत. विश्रांती घ्या. एक पाय सरळ ठेवायचा आहे आणि दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे. असा वाकवल्यानंतर या हाताने, म्हणजे आता मी डावा पाय वाकवलेला आहे आणि उजव्या हाताने या पायाच्या घोट्याला पकडलेला आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या पायाच्या दिशेने जास्तीत जास्त खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. विश्रांती. दुसऱ्या बाजूने पण करा असंच. विश्रांती. आता हा जो पाय आहे ना तो असा उलटा ठेवायचा आहे. उपडी मांडी घालतो ना आपण त्या पद्धतीने, आणि समोर एक पाय ताणायचा आहे. श्वास घ्या दीर्घ आणि या पायाचा अंगठा पकडा, समोर बघा. जमल्यास खाली जा. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण करायचं आहे. विश्रांती. आता एक पाय मांडीवर घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या आणि पायाचा अंगठा पकडा. हे सगळे ताण केल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सूक्ष्म ताणांचा आनंद मिळत असतो ते. विश्रांती. आता पाठीवर झोपायचं आहे. पाय सरळ उचला, पायाचा अंगठा पकडा आणि गुडघा सरळ ठेवा. अदर साईड. बरेचसे ताण आहेत. तुम्ही तुमच्या संपूर्ण व्यायामाच्या सत्रामध्ये कितीही ताण ॲड करू शकता आणि ते तुम्ही यामध्ये बघत आहात कशा पद्धतीने करायचे आहेत ते. एक पाय अशा पद्धतीने घेऊन मग दुसरा पाय खालच्या दिशेने वाकवायचा आहे. पायांची स्थिती बघा नीट. दुसऱ्या बाजूने सुद्धा करा. अशाच पद्धतीने तुम्ही हा ताण सुद्धा देऊ शकता. एक पाय सरळ ठेवा आणि हा पाय जो आहे, म्हणजे आता मी उजवा पाय वाकवलेला आहे, तो आपल्याला डाव्या पायाच्या दिशेने म्हणजेच संपूर्ण विरुद्ध दिशेने घेऊन जायचं आहे. गुडघा टेकवलेला आहे आणि इकडचा हात जो आहे तो उचलू नका, नाहीतर तुमचं संपूर्ण अंग एका बाजूला जाईल. विश्रांती घ्या.